बातमी अमरावतीमधून शासकीय कंत्राटदाराने केलेल्या कामाच्या रकमेच्या 2% कमिशन मागणारा कार्यकारी अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे। 35,000 रुपयांची लाच घेताना अभियंताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती पथकाने रंगेहात अटक केली आहे। रोहन पाटील असे या लाचखोर कार्यकारी अभियंताचे नाव आहे। सार्वजनिक बांधकाम मंडळ अमरावती विभागाद्वारा शासकीय कंत्राटदाराला बुलढाणा जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रिकलचे काम मिळाले होते आणि या संदर्भात कंत्राटदार हे सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता आरोपी रोहन पाटील यांच्याकडे भेटीकरिता गेले होते। मात्र पाटील यांनी बिल रक्कम मागितली। कंत्राटदाराने केलेल्या कामाची रक्कम 17,94,000 रुपये इतकी होती। त्याचे 2% म्हणजे 35,000 रुपये मला द्यावे लागतील असे सांगितलं। 35,000 रुपये मागितल्याची तक्रार दिली। तक्रारीनंतर पथकाने त्याची शहानिशा करून पडताळणी केली व सापळा रचला। कार्यकारी अभियंता रोहन पाटील याला 35,000 रुपयांची लाच घेताना पथकाने समक्ष रंगेहात पकडला।